नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आणि चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला बरं का. आज ना एक अपेक्षित नसलेली गोष्ट झाली, म्हणजेच झाडं उन्हाळ्याची सावली लागलेली आहे, तर झाडं विकायला आली होती. पावसाळ्यात दारापुढे पण येतात आणि कुठे कुठे स्टॉलसुद्धा लागतात असं रोपाची. आणि नर्सरीत तर असताच नेहमी, पण असं विकायला यायचं नाही माहिती होतं मला. आणि एकदम सुंदर सुंदर फुलांची झाडं होते त्याच्यापाशी. आणि गुलाबाचे पण खूप छान छान व्हेरायटीचे कलर होते त्याच्यापाशी. आणि झाडं म्हणल्याच्या नंतर आपल्या आवडीचा विषय. मग घेतलं त्याच्याकडून 5 झाडं आणि कमीच किमतीत दिला तो पण. आणि आम्ही पण बार्गेनिंग नाही केलो, कारण तेवढं वज्ज घेऊन फिरतात ते आणि त्यांना पण थोडंफार काहीतरी फायदा झालाच पाहिजे की. आणि गरिबांसोबत बार्गेनिंग करण्यामध्ये काय आहे बरं. आपण असंही कोणत्या डी-मार्टला गेलोत, कुठे गेलोत, काहीच नाही करत. जेवढं रेटला आहे तेवढं फिक्स रेट असतं, तेवढं घेऊन निघून येतात. रोपांना तसंच एक दिवस घरामध्ये आपलं घरातलं वातावरण सूट होईपर्यंत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी लावायला घेतलं. आणि हे घरातले आपलं मल्टी कलरच्या गुलाबाचं फुलांचं रोप आहे, झाड आहे, जे की पॉट छोटं पडायला त्यांना. आणि त्यासाठी नवीन मोठं पॉट करणार आहे. त्यासाठी त्याला अगोदर होल पाडून घेतलं त्या कुंडीला मोठ्या. आणि कोणत्याही झाडांसाठी खाली होलच्या ठिकाणी दगडं ठेवणं आवश्यक आहे, कारण त्या कुंडीत जे आपण पाणी टाकतो त्याचा निचरा व्हायला पाहिजे, नाहीतर मध्ये असे बडबड होऊन जाते, ते मधली माती अशी ओली आणि गचगच होऊन जाते. पाणी व्यवस्थित निचरा झालं ना की मग झाडांना ऑक्सिजन भेटते आणि ते नासणार नाहीत मध्ये त्याची मुळं. त्याच्यासाठी व्यवस्थित निचरा होण्यासाठी खाली छिद्रांच्यावर दगड ठेवणं गरजेचं आहे, नंतर माती तशीच ते छिद्र बुजून जातात, मातीने त्याचे होल्स बुजून जातात. कोणतेही झाड असं डायरेक्ट नाही उपटायचे, त्याचे कारण मुळ्या तुटल्या जातात खालून. सगळीकडून त्याला मोकळं करून मग नंतर आपण त्याचं रोप बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर त्याची मुळे तुटण्याची शक्यता असते. त्यासाठी व्यवस्थित अगोदर सगळीकडून मी अगोदर थापटून घेऊन त्याला मुळं सगळं एकदमच बाहेर काढायचे हे करत होते. पण तेवढ्यामध्ये आमची रुबी आली पहा. आणि हिला मी काय काम करायला ना, मग माझ्यासोबत मस्ती करायची लई आवड आहे. आता ती मी काम करू लागली आणि मधीच ती मध्ये कशी करायली पहा. अंगाला झडती, मग मध्ये करते. अशी लाडा घालते की आता सगळं कामं सोडून तिच्यासोबतच खेळावं असे वाटते. खूप जीव लावते ती पण. हे पहा काय केलं तर नाही, आता मांडीवर चढायचे तिला. मग तिला बाजूला काढून बांधून आले, कारण की काम होणं गरजेचं होतं. अगोदरच मी सायंकाळच्या वेळेस काढले होते. मग दिवस मावळ्याच्या नंतर झाड लावायला जमत नाही, त्याच्यामुळे आता दिवस मावळतीला चालू होतं. मग मी तिला बांधून टाकून येऊन मग अजून झाडाच्या मागे लागले. हे पहा थोडं सगळीकडून मोकळी करून घेतले पूर्ण माती. मग अजून एक वेळेस थापटून व्यवस्थित काढून घेतले. थोड्या प्रयत्नाच्या नंतर मग झाड निघालं. आणि फायनली ह्या झाडांची कंडिशन एकदम चांगलीच होती, पण खालच्या बाजूला थोडं ते गच्च बसत होतं आणि छोटं पॉट होत होतं, त्याच्यामुळं काढावं लागलं. त्या रिपोर्टिंग करताना कोणत्याही झाडाची ना, त्या झाडाच्या अगोदरच्या मातीमधलं पोषण तत्व कमी झालेलं असते. त्याच्यामुळं दुसऱ्या पॉट मध्ये लावत असताना थोडं त्याच्यामध्ये कोणती वस्तू आहेत ते जे आपली मातीतली पोषण वाढवतात, अशी गोष्टी त्याच्यामध्ये मिसळून मग नंतर रिपोर्टिंग करायची असते. आता त्यासाठी ना आपण मातीमध्ये कोणते पदार्थ टाकणार ते पाहणार आहोत. आता हे कोकोपीट आहे, मी जे ऑनलाईन मागवले होते. त्यामुळं काय होईल, हे कोकोपीट जे आहे ना, त्याच्यामुळं काय मॉइश्चर टिकून राहील. म्हणजे आपण एक दिवस कधीतरी विसरून जर पाणी टाकायचं राहिलो तर ते असं पूर्ण कोरडं नाही पडणार, माती थोडं मॉइश्चर टिकून असते. आणि हे हळद आहे ना, अँटीबॅक्टेरियल आहे, जे की फंगस वगैरे लागणार नाही आपल्या झाडांच्या मुळाशी. आणि झाडाची वाढ चांगली होईल. आणि हे जे आहे ते युरिया आहे, घरात होतं ते पण टाकलं. त्या फळांचे भाज्यांचे जे घरी बाग आहे त्यांनी असे केमिकलयुक्त फर्टिलायझर नाही वापरलं पाहिजे. जे किचन वेस्ट कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट असे कोणते कंपोस्ट वापरलं तरी चालते. मी किचन वेस्ट कंपोस्टसुद्धा वापरते, पण ते आता तयार झालेलं नव्हतं, त्यामुळं त्याची प्रोसेस चालू आहे. त्याचा पण व्हिडिओ एक वेळेस टाकेन मी, होममेड कंपोस्ट तयार केलेलं. जे आपल्या किचनमधून वेस्ट तयार होते ना, त्याच्यापासून आपण घरीच कंपोस्ट खत तयार करू शकतो. आता थोडं खाली दगड टाकलेले होते त्या छिद्राच्या तिथं. मग थोडं माती टाकून घ्यायची, मग तिथं रोप ठेवायचं, मग पूर्ण माती भरून घ्यायची त्यामध्ये.
घरातली कोणतीही वस्तू असू दे, जे की आपली मुळं बाळं असू दे, घरातली कोणती वस्तू असू दे, त्याचं मेंटेनन्स केल्याच्या नंतरच ते चांगलं टिकलं जाते किंवा चांगले त्याचे पोषण होते. आता हे झाडाचंही आपण असंच सोडून टाकलं असतं तर ते पाणी झाडांना पाणी दिल्याच्यानंतर ते पाणी पुरं झालं नसतं, त्याचे मुळ्या जास्त चांगले पसरले नसते आणि ते झाड वाढायचं तिकडंच गेलं खराब झालेलं असतं. त्याच्यामुळं त्यांचं वरवर मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. कोणतेही आपण घरात ठेवायला काही हरकत नाही, ठेवू शकतो, पण त्याला मेंटेनन्स करणं तेवढंच अवघड असतं नंतर. त्यासाठी वेळ द्यावा लागते. आता उन्हाळा सुरू झालेला असताना सुद्धा ह्या झाडांना ना चांगली नवीन पालवी बारीक नाजूक आहे. ही जी लाल दिसत आहे ती सगळी नवीन पालवी फुटत आहे. त्यासाठी म्हणलं हे झाड चांगली पालवी फुटत आहे तर त्याची रिपोर्टिंग करून त्याला चांगलं कुंडीत चांगलं पोषण द्यावं. आणि हे जे हँगिंग पॉट आहेत माझ्याकडे 2 होते आणि दोन्ही पण जवळपास वरची साखळी तोडून खाली पडून आणि पूर्ण त्याचे पॉट खराब झालेलं होतं. गुलाबाच्या झाडाची रिपोर्टिंग करत होते त्याच्यामुळे लगेच मग हे पण करून घ्या म्हणलं, पण आयत्या वेळी पॉट दुसरे नव्हते. त्यासाठी हे जे बास्केट आहेत ते मी त्याचंच यूज करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी मी नवीन दुसरे घरात चांगले बास्केट आणलेले होते, पण हे वेस्ट होणार होते. मी म्हटलं त्यापेक्षा हे काहीतरी यूज करून पाहायचं आणि ह्याच्यामध्ये पाण्यासोबत मातीचा निचरा होऊ नये म्हणून खाली एक कॉटनचा कपडा टाकले आणि त्याच्यामध्येच हे स्पायडर प्लांटची रिपोर्टिंग करण्यासाठी ठेवले. आता जे मी रिपोर्टिंग करत आहे ते स्पायडर प्लांट आहे. आपण जे एक वेळेस जर हे झाड विकत आणलं ना की त्याचे वेगवेगळे छोटे छोटे रोपं तयार होतात. एका झाडापासून आपल्याला मल्टिपल रोपं मिळतात ह्या झाडाचे आणि हे प्रत्येक सीझनमध्ये टिकायला चांगलं असतं झाड. पावसाळ्यात जास्त पाणी झालं तरी काही खराब होत नाही, उन्हाळ्यात पाणी थोडं कमी पडलं तरी काय होणार नाही त्याला आणि हिवाळ्यात पण काहीच होणार नाही. यासाठी एकदम घरामध्ये बेस्ट झाड लावण्यासाठी आणि दिसायला तर एक नंबरच दिसते तो. म्हणजे एकदा आपण नर्सरीतून विकत घेतल्याच्यानंतर मल्टिपल होतील झाडं, पण घरातून तुटणार नाही, म्हणजे खराब होऊन जाणार नाही, नासून जाणार नाही, घरातून झाड वाळून जाणार नाही. आता जे आपण दुसरं पॉट लावणार आहोत त्याचं पर्पल हंट आहे, एक वेगळ्या प्रकारचं पर्पल हंट आहे. ह्याला पण पर्पल हंटच म्हणतात. आणि मुलं ट्युशन आल्याच्यानंतर आज आणखी रुबीला सोडले आणि रुबी आणखी वरी आली पहा. हे हँगिंग पॉट ना उन्हात होतं त्यामुळं ते बऱ्यापैकी खराब झालं प्लास्टिक आणि त्याचे तुकडेच पडत होते डायरेक्ट चक्क. त्यामुळे ना ह्या पण पर्पल हंटची वेल असल्यासारखीच आहे, त्याची पण रिपोर्टिंग करून घेतली मी. नवीन जे आपण 5 नवीन रोप घेतले होते ना त्यासोबतच मग ह्या सगळ्यांची पण रिपोर्टिंग झाली. एकदा करायला घेतले की सगळे एकामागे होऊन जातात, महागी पडले की महागीच पडते, म्हणून मग सगळ्या झाडाची एकदाच रिपोर्टिंग झाली मग. आणि हे जे आहे ना ते घरातच बनवलेलं लिक्विड फर्टिलायझर होतं, जे आपले केळी आणि ओनियनचे साल आणि कोणतेही भाजीपाला आपण घरात कापल्याच्या नंतर ते वेस्ट न करता इथंच घरातच भिजून ठेवून नंतर त्याचं लिक्विड फर्टिलायझर तयार करून टाकलेलं आहे. तेच फर्टिलायझर मी या झाडाला टाकत आहे. अशी मेंटेनन्स असेल तरच आपल्या झाडाची छान वाढ होते आणि ह्या गुलाबाच्या झाडाच्या ह्याच्यावरून नवीन पालवीवरून कळतेच की आपल्याला आपल्या झाडाची मेंटेनन्स छान होते. आणि हे पहा किती छान टवटवीत दिसतं आहे स्पायडर प्लांट. आणि आपण जे नवीन 5 रोपं घेतली होती ना त्यांची पण रिपोर्टिंग करून घेतली, ते नाही दाखवलं मी. आता ते काही नुसतं ठेवून माती टाकायची होती. आणि हे पहा किती सगळे झाडांना फुलं एकदम मस्त आहेत. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टॅप करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.